ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 18 चे निरूपण मी सांगत आहे. अर्थ हा सर्वांगाने अनर्थकारकच आहे. हे माझे भाषण त्रिवार सत्य आहे. पृथ्वीमध्ये जे जे काही अनर्थ आहेत ते ते अर्थापासूनच उत्पन्न होतात. अर्थापासून अनर्थ तरी कोणते होतात असे विचाराल तर ते सांगायला लागले असता असंख्य व अनंत आहेत. तरी अर्थापासून उत्पन्न होणारे 15 अनर्थ येथे संक्षेपाने सांगेन. अर्थापासून पहिला अनर्थ म्हटला म्हणजे अर्थापाशी चोरी राहत असते. ज्याच्यापाशी पैसा नाही त्याला चोरापासून भय नाही. ज्याच्या हातात पैसाच नसतो त्याला पाहून चोरच भितात आणि हा काहीतरी आपल्याच पाशी मागत असेल म्हणून त्याच्याच भयाने ते लपून बसतात. एखाद्याचे द्रव्य किंवा वस्तू त्याचा डोळा चुकून अचानक घेऊन जाणे किंवा किमया करतो अशा नादास लावून सर्वस्व हरण करणे किंवा भोळेपणाचा फायदा घेऊन सर्वतोपरी बुडविणे किंवा रानात गाठून सर्वस्व लुटून घेणे. तसेच दुसऱ्याचे धन वाटेत पडले असता व ते अमक्याचे आहे असे माहीत असताही त्याला खरोखर न देणे हे देखील चोरीचेच लक्षण होय. सोने चोरणाऱ्याला नरक प्राप्ती होते असा विचार माहीत असणारेही सोन्याची चोरी करतात. मग इतरांची कथा काय? तात्पर्य द्रव्य म्हटले की तेथे चोरी ही असावयाचीच. जगामध्ये चोरी ही मोठी पापीण आहे. तिला कोणीही दारापाशी बसू देत नाही म्हणून ती सोन्याजवळ राहते. ह्यावरून जेथे द्रव्य असते तेथे चोरी असते हे खचित आहे. त्या द्रव्याला पाहिले की संन्याशाच्या मनात सुद्धा लोभाने विकल्प उत्पन्न होतो. मग इतरांची कथा काय? चोरी ही स्वतः द्रव्यापाशी राहत असते. तात्पर्य धनापासून होणाऱ्या पहिल्या अनर्थाचे लक्षण असे समज की द्रव्यापाशी चोरी असते. आता द्रव्य हे हिंसेचे स्थान कसे आहे तेही वर्णन ऐक. द्रव्यासाठी भयंकर मारामाऱ्या होतात. पुत्र सुद्धा आपल्या वाडवडिलांना मारतात. आप्तपणा सोडून देऊन लोक द्रव्यासाठी एकमेकांचा प्राण सुद्धा घेतात. द्रव्याचा लोभाचा चमत्कार असा आहे की त्या लोभाने कन्यासुद्धा बापाला विष घालते. पितृघाताचे दुःख ती मानित नाही इतका धनलोभ निष्ठुर आहे. द्रव्यलोभी मनुष्य आपल्या आईबापांना सोडून देतो. आपल्या स्त्रीला घेऊन बापापासून निराळा राहतो पण तेथेही धनलोभ असतोच. त्या लोभाने त्या स्त्री पुरुषातच वैर माजते. पहा, धनलोभाचा प्रभाव इतका विचित्र आहे की पुत्रही बापाला जीवानिशी मारतो. बाप पुत्राला मारतो. इतका द्रव्यलोभ महाकठीण आहे. जी 9 महिने उदरात वागविते, जी सदा सर्वदा नरकमूत्राचा त्रास सोसते त्या आईचा सुद्धा द्रव्यानिमित्त तिचेच पुत्र घात करतात. ह्या द्रव्यलोभाचा तडाखा मोठा विलक्षण आहे. त्याचे आश्चर्यकारक वर्णन मी कोठपर्यंत सांगावे? आईसुद्धा पोटचा पुत्र मारून टाकते. इतका अनर्थ एका द्रव्यासाठी होतो. तात्पर्य ही जी सर्व हिंसा तेच धनापासून होणाऱ्या दुसऱ्या अनर्थाचे लक्षण होय. आता द्रव्य हे असत्याला कसे कारण होते तेही निरूपण स्वतःच करीत आहे. असत्य हे द्रव्याच्याच पोटी जन्माला आलेले आहे आणि ते द्रव्याच्याच बळावर जगामध्ये प्रबळ होऊन बसले आहे. द्रव्याबरोबरच असत्य उत्पन्न होते. असत्याची गाठ द्रव्याबरोबर कायमची पडलेली आहे. ते द्रव्य ज्याच्यापाशी असते किंवा ज्याला द्रव्याची अपेक्षा असते त्याच्यापाशी असत्य हे सहकुटुंब राहिलेले असते. द्रव्य हे खोटेपणाची मिरास आहे. असत्याला द्रव्याचे मोठे बळ असते. ते बापाला सुद्धा खोटे बोलावयास लावते. द्रव्याच्या लोभाने आईला सुद्धा फशी पडावयास लावते. कारण सत्यत्व हे द्रव्यापाशी असतच नाही. द्रव्याच्या लोभाने क्रय विक्रय करताना साधारण लोक खोटे बोलतातच पण वेदशास्त्र संपन्न व विद्वान सुद्धा द्रव्यासाठी खोटे बोलतात. ज्याने वेद पुरता म्हटलेला नसतो तो मनुष्य संभावनेसाठी म्हणजेच द्रव्यप्राप्तीस्तव नीच माणसाच्या घरी यज्ञ करण्याकरिता मी वेद संपन्न आहे असे स्वतःला म्हणवून घेतो. मध्यस्थ माणसाला लाच देऊन मी 4ही शास्त्रांमध्ये सुप्रसिद्ध पंडित आहे असा खोटाच समज पसरवून राजद्रव्य मिळावे म्हणून खऱ्या पंडितांना छळीत असतो. परमार्थी असतात ते आपल्याला विरक्त म्हणवितात पण तेथेही असत्याने आपला मुक्काम केलेला असतोच. तेही द्रव्य मिळवण्याकरिता खोट्याच सिद्धीचे ढोंग दाखवितात. द्रव्यापाशी असत्याचा मोठा बडेजाव असतो. भक्तिभावाने जो सद्गुरू केला असेल त्याला
तो मनुष्य एकांतामध्ये खोटे नास्तिकपणाचेच विचार प्रतिपादन करून सांगतो. परंतु ज्याच्यापाशी द्रव्यच नाही किंवा ज्याला द्रव्याची कल्पनाही नाही, त्याला कधी कल्पांतीही असत्य शिवायचे नाही. अशा रीतीने द्रव्यापाशी असत्य असते त्याचे लक्षण सांगितले. आता द्रव्यापाशी सर्व दंभ ढोंगीपणा असतो त्याचेही वर्णन ऐक. अंतःकरणात परमार्थ नसता केवळ द्रव्य लोभ धरून स्वतःला हरिभक्त म्हणवितात. ह्याचेच नाव खरोखर भजनाचे ढोंग. द्रव्य मिळवण्यासाठी टिळे माळा मुद्रा धारण करून द्रव्य लोभाने उपदेश देणे ह्याचेच नाव दीक्षेचे ढोंग. हे लक्षात ठेवावे. एखादा गुरु मोठा श्रीमान गृहस्थ पाहून त्याला उपदेश करण्यामध्ये मोठा आदर बाळगतो आणि गुरुपूजेचे अमुक द्रव्य द्यावे लागेल असा करार ठरवून त्याला मंत्र सांगतो, तो ढोंगी होय. ज्याच्यापासून द्रव्य प्राप्ती होते ते श्रीमंत शिष्य आवडतात आणि गरीब शिष्य असतील त्यांचा धिक्कार करतो. हेही गुरुपणाला ढोंगाचेच स्वरूप देणे होय. तन मन धन गुरुलाच अर्पण करावे असा शिष्याला उपदेश करून जो गुरु आपण मात्र द्रव्याचा संग्रह करतो ते त्याचे वर्णन गुरुपणाला ढोंगाचेच स्वरूप आणते. ज्या गुरुपाशी द्रव्य लोभ असतो तो शिष्याला काय तारणार? द्रव्य लोभाची जातच अशी की तो गुरुला ढोंगी करतो. जो एकदा लुच्चा मनुष्य गुरुजवळ असलेले द्रव्य उपटण्याकरिता गरिबी दाखवून उपदेश घेतो तो शिष्यही दांभिक व शठ होय. गुरुच्या उपदेशाने युक्ती शिकून स्वतः ज्याला ज्ञानाची घमेंड येते आणि गुरुला जो यत्कदाचित मानू लागतो तो खरोखर ढोंगी होय. श्रीमान काय तो मी, ज्ञाता काय तो मी असा गुप्तरूपाने अभिमान बाळगतो आणि गुरुच्या आज्ञेची हेळसांड करीतो. हेही ढोंगाचेच लक्षण होय. खरी ब्रह्मरूपाची स्थिती प्राप्त झाली म्हणजे त्या ठिकाणी अहम ब्रह्म मीच ब्रह्मस्वरूप आहे ही स्फूर्तीसुद्धा सहन होत नाही. मग त्या ठिकाणी मी ज्ञाता असे म्हणणे ही केवळ कपटाची कल्पना होय. ती अंतःकरणातील गुप्त दंभाचेच उत्पन्न होते. जीवाला देहाच्या मध्यभागी स्थान आहे आणि त्यात दंभाचे अधिष्ठान असते. त्याला मन सहाय्यकारी होऊन ज्ञानाचा अभिमान उत्पन्न करते. ह्या दंभाचे जे जे कौतुक ऐकावे ते आश्चर्यकारक आहे. जे आपण अग्निहोत्री व याज्ञिक म्हणून मिरवतात तेच भिक्षा मागून निर्वाह करतात. अशा प्रकारे द्रव्य लोभाने वेदपाठकही फसले आहेत. परमार्थाची पोथी सोडून नाना प्रकारांनी ब्रह्मज्ञान सांगतात. ते ज्ञातेसुद्धा दंभामुळे द्रव्याच्या आसक्तीने आणि धनलोभाने फसले जातात. मंत्रतंत्राची कथा काय? मुख्य जो गायत्री मंत्र त्याचाही विक्रय ब्राह्मण करीतात आणि आम्ही स्वधर्मनिष्ठेनेच पावन आहोत असे म्हणतात. ते ढोंगी आहेत असे समज. दंभाने संन्याशीसुद्धा पेचात सापडतात कारण त्यांनासुद्धा लौकिक व्यवहार राखणे भाग पडते. ज्याकरिता त्यांनी मस्तकाचे मुंडन केलेले असते तो हेतू ब्रह्मचिंतन ते अजिबात विसरून जातात. गोड गोड अन्ने आणि मानसन्मान ह्याच्या प्राप्तीवर लक्ष ठेवून संन्यासी स्नान वगैरे पवित्रता करीत असतात. परंतु स्वतःचे मन त्यांना शुद्ध करताच येत नाही. ढोंगीपणाने वादविवादाची व्याख्याने देत राहतात. दुसऱ्याचे द्रव्य व दुसऱ्याचे अन्न घेण्यासाठी किंवा आपल्या देहाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी खोटाच सात्विकपणा दाखवितात. अर्थापासून होणारा चौथा अनर्थ जो दंभ त्याचे हे लक्षण होय. द्रव्यापाशी कामही वस्ती करून राहतो. तो फार प्रबळ असल्यामुळे त्याला जिंकणे फार कठीण आहे. जेथे द्रव्य असते तेथे त्याचबरोबर अत्यंत त्रासदायक अशी कामशक्ती असते. जवळ द्रव्य नसता अपेक्षा काम द्रव्य मिळवण्याची इच्छा असतो तो अंतर्बाह्य अतिशय कष्टी असतो आणि त्या अनेक कष्टापासून येणारे दुस्सह दुःख भोगवितो. द्रव्य मिळाल्यावर उन्माद काम मदोन्मत्तपणा येतो आणि तो हव्या त्या स्त्रीशी समागम कराव्यास लावून नाना प्रकारचे अधर्म उत्पन्न करीतो. श्रीमंताकडून अशा प्रकारे निंद्य कर्मे घडतात. काम हा द्रव्यापाशी नेहमी खेळलेलाच असतो म्हणून तो सदा सर्वदा धनवंतांचा छळ करतो. द्रव्य असेल तेथे काम खळवळतो आणि रात्रंदिवस विषयाची इच्छा मुसमुसलेली असते. अशा प्रकारे द्रव्यापासून होणारा पाचवा अनर्थ तो अत्यंत उद्दाम असा काम तो द्रव्यापाशी असतो.
जेथे काम असतो तेथे क्रोध हा आपल्या फौजफाट्यासह निश्चय करून असावयाचाच. इच्छित वस्तू प्राप्त होण्याच्या मार्गात एखादी काडी आडवी आली असताही तेथे क्रोधाची उडी पडते. मग तो पिसाळून असा काही अकांड तांडव करतो की तपाच्या कोटीच्या कोटी असल्या तरी त्याच्या फडशा पडतो. जप तप नेम धर्म ह्यांचे कष्ट करून जितके म्हणून काही अलभ्य साध्य केलेले असते तितके सर्व क्रोध अत्यंत भयंकर खवळला की एका निमिषार्धात भस्म करून टाकतो. द्रव्याकडे कोणी बोट दाखविले पुरे की लागलाच अचाट क्रोध उत्पन्न होतो व प्राणाशी गाठ येईपर्यंत प्रसंग आणतो. असा हा द्रव्याबरोबर अतिदुष्ट क्रोध राहतो. द्रव्यप्राप्तीला काही प्रतिबंध झाला किंवा द्रव्य खर्च होण्याचा प्रसंग आला तर त्यावेळी क्रोधाने संतप्त होतो आणि उन्मत्तपणाने अत्यंत वैर धरतो. द्रव्यापाशी दांडगा क्रोध असतो हाच 6वा अनर्थ होय. आता द्रव्यापाशी गर्व तर अतिशय विलक्षणच राहतो. तोही निश्चिंतपणे सांगतो. द्रव्याच्या गर्वाने मनुष्य फुगला म्हणजे त्याला आपला बापही डोळ्यांनी दिसेनासा होतो. आईला सुद्धा करंटी म्हणतो. मग इतरांची कथा काय? सिद्ध साधक किंवा तापसी ह्यांना पाहून त्यांचा उपहास करतो. दरिद्री असतात तेच संन्याशी होतात असे म्हणतो आणि हरिदासांची टवाळी करतो. आधीच अंगामध्ये श्रीमंतीचे बळ आणि त्यात जर का ज्ञान प्राप्त झाले तर त्याला गर्वाचा असा काही पूर्ण ताठा चढतो की जणू काय अजगराने धारणच गिळलेला आहे. द्रव्याच्या आणि ज्ञानाच्या गर्वाचे लक्षणच असे आहे की तो सद्गुरूशीच गर्व करू लागतो. त्याच्या भाषणाची हेलना करतो व शेवटी त्याचा धिक्कार करून त्याची निर्भत्सना करतो. द्रव्याच्या आणि ज्ञानाच्या गर्वाचे लक्षण हेच की तो सद्गुरूचे दोष पाहत बसतो. गुरुला मूर्ख ठरवितो आणि मीच काय तो ज्ञानी असे मानितो. जो सद्गुरूला भ्रांतिष्ठ असे म्हणतो आणि जो गुरुला मूर्ख ठरवितो आणि मीच काय तो ज्ञानी असे मानतो. तो सद्गुरूला भ्रांतिष्ठ असे म्हणतो आणि जो गुरुला मान देईल त्याचा द्वेष करतो. त्या गर्वाची जातच किती विलक्षण पहा. तो सर्वांचे गुणदोषच पाहत असतो. गर्वाची गोष्टच मोठी अजब आहे. तो कोणत्याही गुणाला कधी खरे मानतच नाही. दोष कानावर पडले पुरे की तेच खरे मानावायचे. गर्विष्ठापुढे कोणी सात्विक मनुष्य आला तर त्याला तो निखालस वाईट असे समजतो आणि अतिशय सात्विक वृत्ती दृष्टीस पडली तर त्या वृत्तीच्या माणसाला एक वेडे आर्ष असे मानतो. अंगात सडकून भोवंड येईल तरच जमिनीवर पडून जमिनीला डोके लावायचे. त्या वाचून गर्विष्ठ दृष्टीला साष्टांग नमस्कार घालावायला योग्य असे जगात कोणी दिसतच नाही. तेथे लोकांना सन्मान कोण देणार आणि वडिलांची प्रतिष्ठा ती काय? त्याला द्रव्याच्या गर्वाने इतका ताठा चढलेला असतो की साऱ्या ब्रह्मांडात मीच काय तो एक मोठा असेच त्याला वाटत असते. एकदा कोणी गुरुच्या सेवेवरच निष्ठा ठेवून बसलेला असतो व तो गुरुच्या सेवेतच तत्पर झालेला असतो. पण त्यालाही सेवक असा काय तो मीच एक असा मोठा गर्व चढतो आणि तोच त्या सेवकाला अत्यंत बाधक होतो. अशा प्रकारे मनुष्य अतिगर्वाने उन्मत्त होणे हा द्रव्यापासून उत्पन्न होणारा गर्वपीडा नावाचा 7वा अनर्थ होय. आता द्रव्यापाशी मोठा मदही असतो. त्याचाही संबंध ब्राह्मण सांगत आहे. ज्याला द्रव्याचा धूर चढतो तो उघड्या डोळ्यांनीच आंधळा होत असतो. तो शब्दांचा उद्देश कानाने ऐकत नाही. द्रव्याच्या धुंदीनेच सर्वदा फुगलेला असतो. द्रव्याच्या मदाने अतिशय अहंता वाढते. द्रव्याच्या मदाने उद्धटपणा अंगी येतो आणि द्रव्याच्या मदाने मनुष्य सर्व प्रकारे हवे तसे अधर्मच करीत सुटतो. धनाचा मद अत्यंत अमंगल आहे. तो चढला असता उतारावयाला जड लागतो. असा मनुष्य योग्यायोग्य विचार न करता विचित्र योनीत विहार करीत असतो. जो द्रव्याच्या मदाला वश होतो तो कोणाचेही भय मानित नाही. जेथे जाऊ नये तेथे स्वतः जातो. जे खाऊ नये ते येच्छेत खातो. ज्याची संगती धरू नये त्याची संगती धरतो. जे करू नये ते कर्म करीतो. जे बोलू नये ते बोलतो आणि लोकांमध्ये उद्दामपणाने वागतो. आपण काय केले आहे ते पाहत नाही आणि दुसऱ्याचे दोष मात्र स्वतः बोलतो. बापाने शिकवलेले सुद्धाही ऐकत नाही. इतके द्रव्याच्या मदाने त्यास वेडे करून सोडलेले असते. जे शिकवावे ते ऐकत नाही आणि जे करू नको म्हणावे ते अवश्य करतो. तसेच साधूची निंदा स्वतःच्या तोंडाने वाटेल तशी बडबडत असतो. आपली जात
व आपला आचार ही मानित नाही. दोषास्पद वर्तन व अनाचार यांना मानित नाही आणि वडिलांचा विचारही मानित नाही. इतका द्रव्याच्या मदाने अतिशय माजलेला असतो. आधीच तारुण्याच्या भाराने दांडगट बनलेला आणि त्यात द्रव्याच्या मदाचा ताठा चढला म्हणजे तो फार उन्मत्त होतो आणि सरळ मार्गाने मुळी चालतच नाही. तो स्त्रीच्या इच्छेने अत्यंत विव्हळ होतो. कुलाचा किंवा शिलाचा विचारच करीत नाही. सकाळ आहे की संध्याकाळ आहे हाही विचार करत नाही व गाढव जसा वागतो त्याप्रमाणे तो आपले वर्तन ठेवतो. परस्त्रीचा अभिलाष धरून दिवसा दुपारीच तिच्याशी रममाण होतो. विकेशा स्त्रीचा सुद्धाही अंगीकार करतो. पापाचे भय मुळीच धरत नाही. दारू पिऊन तो धुंद झालेला असतो. त्याची ती धुंदी लागलीच उतरते. पण द्रव्याचा अंमल त्याहूनही भयंकर आहे. मृत्यू आला तरी सुद्धा तो उतरत नाही. आपण दुष्कर्म केले असता ते आपलाच घात करून प्राण घेईल ही देखील आठवण त्याला राहत नाही. इतका द्रव्याच्या मदाने तो भुललेला असतो असे समज. द्रव्याचा अंमल अत्यंत अनर्थकारक आहे हेच 8व्या अनर्थाचे लक्षण होय. आता द्रव्यापाशी भेदही पूर्ण कसा असतो तेच वर्णन ब्राह्मण सांगतो. भेद हा द्रव्याच्याच पोटी जन्मलेला आहे. जेथे द्रव्य असेल तेथे भेदाची जणू काय मिरासच असते. भेद हा सहपरिवार द्रव्यापाशी अहोरात्र जागत असतो. हातात पुष्कळसे द्रव्य आले असता ते आईपासून निराळे ठेवतो. बापाची फसवणूक करतो व ते बायकोला सुद्धा कळू देत नाही. बापापाशी द्रव्य किती आहे ह्याविषयी मुलाला सुद्धाही काही तर्क करता येत नाही. तेथे इतरांची कथा काय. द्रव्याजवळ जो भेद असतो त्यापेक्षा अधिक भेद जगामध्ये मुळीच असत नाही. शस्त्राचे वार मस्तकावर सहन करून बंधू रणामध्ये बंधूला सहाय्य करतात. पण तेच भाऊ द्रव्याची वाटणी करू लागले असता जणू काय बंधुत्वाचे नातेच नाही अशा रीतीने वागतात. मित्र मित्रांकरिता प्राणही देतात. पण त्यांच्यात द्रव्य प्रवेश करून त्यांचा मित्रपणा संशयात आणते. असा द्रव्यापाशी भयंकर भेद आहे. आपणच जे द्रव्य गाठीला बांधलेले असते ते घटकेला स्वतःच पाहत असतो. अशा प्रकारे देखील द्रव्यापाशी परिपूर्ण भेद वागत असतो. असा द्रव्यापाशी भेद असतो तेच 9व्या अनर्थाचे लक्षण होय. द्रव्याबरोबर अत्यंत कमालीचे असे भयंकर वैरही असते. द्रव्याजवळ वैरही परिपूर्ण आहे हे आपण स्वतः अनुभवून तो कर्दयू ब्राह्मण वैराचे लक्षण सांगत आहे. हा द्रव्याचा संबंध पितापुत्रांमध्ये विरोध आणतो. सख्खे भाऊही वैरी करून सोडतो असा तो धनलोभ आहे. आपल्या अगदी जिव्हाळ्याचे आप्त असतात त्यामध्ये सुद्धा द्रव्य लोभ कलह उत्पन्न करतो. द्रव्याकरिताच सर्वांच्या विरुद्ध निकराचे वैर वाढते. प्राणांपेक्षाही प्रिय मित्र असतात त्यांनाही द्रव्य लोभ शत्रू करून सोडतो. द्रव्य लोभ हा अत्यंत अमंगळ व दुस्तर शत्रू आहे. भावाभावात कलह उत्पन्न झाल्यामुळे द्रव्याची वाटणी करताना आपल्या हाती काही अधिक येत नाही म्हणून त्यावेळी जे वास्तविक न्यायाने वाटणी करतात त्या सात्विक वृत्तीच्या पुरुषांविषयीच खरोखर वैर करीतो. जिच्या पोटी आपण जन्म घेतला, जिचे सदा सर्वदा स्तनपान केले त्या आईशीच धनलोभाने पूर्णपणे वैर चालवितो. आपली जी प्रत्यक्ष आई असते तिलाच द्रव्य हे वैरीण करून सोडते. तिला घरातून बाहेर घालवितो व फिरून तोंड देखील पाहत नाही. ज्याच्या योगाने संसाराचे बंधन तुटते व ज्याच्या शब्दाच्या योगाने पावन होतो त्या सद्गुरूबरोबरच हा द्रव्यलोभ अबोला धरवितो. ह्या द्रव्याच्या अभिमानाचा काय बळेजाव आहे पहा. तो सद्गुरूपाशीही वैर पाडतो. द्रव्याचा अभिमानी असतो तो अणुमात्रही कोणाशी निर्वैर असत नाही. हे जर मी निरूपण सांगितले त्याचेच नाव संपूर्ण वैर होय. हे 10व्या अनर्थाचे लक्षण होय. आता द्रव्य अविश्वासी कसे असते ते ऐक. द्रव्याच्या अभिमानाचा प्रताप असा आहे की त्यामुळे पुत्र आपल्या बापाचा सुद्धा विश्वास धरीत नाही. भावाचा सुद्धा पूर्णपणे अविश्वास असतो. मग इतर आत्पेष्टांवर भरोसा कसा ठेवणार. आत्मा वै पुत्र ना मासी. पुत्र हा प्रत्यक्ष आपला आत्माच होय अशी श्रुती आहे. असा जो पुत्र खरोखर आपल्या सर्वस्वाचा धनी त्या आपल्या मुलावर सुद्धा विश्वास ठेवत नाही. असा द्रव्य लोभ अत्यंत अविश्वासी आहे. धर्म अर्थ व काम पूर्णपणे साधीन अशी विवाहसमयी त्रिवार सत्य म्हणून शपथ घेतली आणि त्याचा विश्वास पटविण्यासाठी पूर्वजांच्या थोर लौकिकाची खात्री देऊन आपण जिच्याशी लग्न केले, जिने सर्वस्वी आपला
जीवप्राण खरोखर भ्रतारालाच अर्पण केलेला असतो, अशा धर्मपत्नीशीही हा द्रव्यलोभ अविश्वासीपणा करतो. ह्या द्रव्यलोभाची जात कशी आहे पहा. जी 9 महिने उदरात बाळगते, सदा सर्वदा विष्ठामूत्र काढण्याचे कष्ट सोसते, त्या आईवरही तो विश्वासच नाही. ज्याला द्रव्याचा अभिमान चढतो तो सद्गुरूवर सुद्धा विश्वास ठेवत नाही. मग इतरांची कथा काय. द्रव्याला मान देणारा मनुष्य पूर्ण अविश्वासी असतो. अविश्वासाचे मुख्य कारण म्हटले म्हणजे एक द्रव्य आणि दुसरी स्त्री, हे लक्षात ठेव. त्यात ज्याचे मन मोडून पडले तो अविश्वासाने पूर्णपणे भरलेला असतो. जो द्रव्यालाच मान देणारा आणि बैलवेडा असतो त्याला हृदयस्थ आत्माराम विन्मुख होतो. सद्गुरूही त्याची उपेक्षा करतात. अविश्वासाने असा अत्यंत अनर्थ होतो. पुराणात तरीसुद्धा अविश्वास हा सर्व दोषांचा मुकुटमणी होय असेच म्हटलेले आहे. तो अविश्वास प्रकट झाला की क्षणार्धामध्ये वृत्तीची धूळधाण करतो. अविश्वासाला अभिमान भेटतो तेव्हा मुक्ताची मुक्तता संपते. मग तो अविश्वास विकल्पाच्या प्रेरणेने त्याला उलट देहाच्या बंधनात घालवितो. अविश्वासाने चित्त व्यापून टाकले असता मी ज्ञाता असे तो मोठ्या अभिमानाने म्हणतो, तेव्हा आस्तिक वृत्ती उभ्या उभ्याच पळून जाते आणि सर्वत्र नास्तिकपणाच दिसून लागते. अहो, असे पहा की अविश्वास आला की सद्भाव सहकुटुंब पळून जातो आणि साऱ्या त्रिभुवनात त्या सद्भावाचा अभाव होतो. मग अविश्वास हा विकल्पाच्या योगानेच सर्व व्यवहार चालवितो. अविश्वासाच्या ठिकाणी विकल्प हा मोठ्या आनंदाने रात्रंदिवस राहत असतो आणि जेथे अविश्वासाला शिरकाव मिळतो तेथे विकल्पच त्याला लुटून फस्त करतो. हा अविश्वास एकदा अंगी खेळला तर परमार्थाचे राज्य ओसाडच करून टाकतो आणि सद्गुरूचेही दोष दाखवितो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा सुद्धा विश्वास धरीत नाही. म्हणून सर्व दोषांचा राजा अविश्वासाहून दुसरा कोणी नाही. तो स्वतः पैजेने पुढे होऊन महासिद्धीची पूर्णपणे वाताहात करून टाकतो. आणखी अविश्वासाने जिकडे हल्ला केला तिकडून परमार्थ पळून गेला असे समजावे. विकल्पाची धाड पडली की बहुधा ती वेळ व्यर्थच गेली असे होते. सिद्धाच्या सिद्धीचे भूषण नाहीसे झाले. साधक लोक तर बिचारे सफाई ठार झाले व साधारण सावध होते ते तर रानोमाळ पळत सुटले. कारण अविश्वासाने श्रद्धेची बाग सर्व तोडून टाकली. क्रोध हा यमनियमांची शहरे जाळून फस्त करीतो आणि तपस्वी लोकांची होळी करून टाकतो. मोहरूपी हत्ती असतो तो मोक्षरूपी फळांनी सुफळ झालेल्या वेली समूळ उपटून टाकतो व झोपडे असते खणून काढून चव्हाट्यावर फेकून देतो. विचाराचे चव्हाटे ओस पडून त्या मार्गाने कोणी पाऊलवाटही टाकीत नाही. व्रत उपवास ह्यांची चौफेर जी गोजीरवाणी निष्काम उपवने होती ती विकल्पाने हा हा म्हणता नाना प्रकाराने जाळून फस्त केली. ज्ञानाचे अभिमानी लोक अशा अविश्वासाला भेटायला आले असता विकल्पाने त्यांना अभय देऊन आपल्यापाशी ठेवून घेतले. अशा अविश्वासाने पुढे परमार्थ तो बिचारा काय करणार. विकल्पाचे बळ मोठे असते, ते तत्काळ अनर्थ करून सोडतो. पोटातूनच जो अविश्वासी असतो तो नेहमी गुणदोषाचाच विचार करीत असतो आणि परमार्थाचा सतत द्वेषच करीतो. त्याचा हा स्वभावच आहे. अशा प्रकारे अविश्वासी मनुष्य परमार्थाशी दृढ वैर धरून राहतो. म्हणून जो अंतःकरणापासून अविश्वासीच आहे तो हसत आला तरी त्याच्यापाशी गरिबाने जाऊ नये. सर्व दोषात प्रबळ, सर्व दोषांचे राज्य ज्याला प्राप्त झाले आहे तो हा अविश्वास नावाचा 11वा अनर्थ द्रव्यात राहिलेला असतो. हा अविश्वासी 11ही इंद्रियांना पूर्णपणे अविश्वासी करतो. म्हणून ह्याला 11वे स्थान दिले आहे. ह्या अविश्वासाला मनामध्ये स्थान असते. मुख्यत्वे करून स्पर्धेचे स्थान म्हणजे पुष्कळ विद्या किंवा पुष्कळ धन हेच होय. स्पर्धेचे जन्मस्थान हेच आहे. येथूनच ती पुढे वाहते. विद्या प्राप्त झाली असता पंडितांमध्ये एकमेकांची हेळना सुरू होते. तो मुख्य गुरुशीच स्पर्धा करतो. हेच विद्येचे स्पर्धालक्षण होय. द्रव्य संग्रही असले म्हणजे स्पर्धा भयंकर खवळते. तो म्हणतो की कुबेर दुसऱ्याच्या द्रव्यावर श्रीमंत झाला आहे, परंतु मी आपल्या सत्तेच्याच बळावर धनाढ्य झालो आहे. माझ्या स्वतःच्या द्रव्यापुढे गंगा नदीतील खडे मोजले असताही ते थोडेच होतील. माझ्या संपत्तीच्या बरोबरीला दुसरे कोण बरे उभे राहणार. मग जे श्रीमंत पाहतो
त्या सर्वांची तेथल्या तेथेच विटंबना करून टाकतो. ह्याप्रमाणे द्रव्याचा आश्रय धरून स्पर्धा ही विलक्षण उसळत असते. अशा रीतीने द्रव्य धरून राहिले असता स्पर्धा हा 12वा अनर्थ त्या द्रव्यामध्ये नेहमी राहतो. त्याचा हा वृत्तांत सांगितला. आता एका शब्दात व्यसनानी ह्या पदात 3 अर्थाचा मेळा एकत्र झालेला आहे. तोही द्रव्यापाशीच राहत असतो. त्याचेही निरनिराळे विभाग आता ऐक. स्त्री, द्यूत आणि मद्यपान ह्या तिहींना द्रव्य वाढविते. हे 3 भयंकर अनर्थ श्रीमंतावर पूर्णपणे कोसळतात. निर्धन पुरुष असतो तो बायकोलाही दगडासारखा वाटतो. निर्धन पुरुषाचे तोंड पाहून प्रत्यक्ष त्याची स्त्रीही त्याच्यावर थुंकते. निर्धन पुरुषाच्या घरात स्त्री पुरुषांमध्ये नेहमी कलह असतो. त्याची स्त्री नाना प्रकारे निर्भत्सना करून त्या पुरुषाला घराबाहेर घालवून देते. धनवान पुरुषापाशी त्याची स्त्री कशी लुडबुड करते तर त्याप्रमाणे कुत्री भाकरीचा तुकडा पाहून कुंकू करीत शेपूट हलविते. पण त्या द्रव्याचा नाश झाला असता तीच स्त्री वसवून नवऱ्याच्या पाठीला लागते. मला नाही आता हे तुमचे बोलणे आवडत असे म्हणून रागाने फणकारून उठते. ती म्हणते, दिवसा पोरांची तडातोडी चालू असते आणि रात्री तुम्ही ओढता, ते सहन होत नाही. हातात फुटकी कवडी सुद्धा नाही. जळो ते जगण्यातले सुख. अशा प्रकारे मोठमोठ्याने निर्भसना करून नवऱ्याला दूर लोटून देते. निर्धन पुरुषाची आवड व गोडी त्याची स्त्री सुद्धा धरीत नाही. अशा रीतीने निर्धन पुरुषाला त्याची स्वतःची स्त्री सुद्धा अनुकूल होत नाही. परंतु श्रीमंताला मात्र स्त्रीची पीडा रात्रंदिवस मनस्वी होत असते. श्रीमान गृहस्थ पाहून वैश्या त्याच्यापुढे थाटमाट मिरविते. तिचे ते हावभाव व मोहक वर्तन ह्यांना थोर धनाढ्य लोक भाळलेले असतात. एकदा वेश्येचा कामसंग घडला की त्याचे मन त्यालाच निरंतर लाचावते आणि त्याच्या योगाने द्रव्याच्या धुंदीत शेठ सावकार मद्यपान करू लागतात. मद्यपानाने जो उन्मत्त झाला तो स्वेच्छेनेच जुगार खेळू लागतो. असे हे 3ही अनर्थ द्रव्यापाशीच खात्रीने असतात असे समज. ह्याप्रमाणे द्रव्यापाशी 15 अनर्थ असतात हे इत्तमभूत सांगितले. ह्यावरून श्रीमंताला धनाजवळ सुखाचा एक लेशही मिळत नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.